नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश आणि जानकी फोनवर बोलत असतात. ते DNA टेस्टबद्दल बोलत असतात. जानकी ऋषिकेशला म्हणते की ह्या DNA टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्हच आला पाहिजे. तरच ऐश्वर्याचं पितळ सगळ्यांपुढे उघडं पडेल आणि तसं झालं तर मी यावेळेस तिला सोडणार नाही, असेही जानकी म्हणते. त्यावर ऋषिकेश म्हणतो की हो, DNA टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्हच येतील. आपण तसंच बघूया. तू ज्ञानेश्वर्यावर लक्ष ठेव, असे ऋषिकेश जानकीला सांगतो. ऐश्वर्या तिच्या खोलीत चक्कर पडलेली असते. तिची आई कावेरी आलेली बघून ऐश्वर्या चक्कर येण्याचे नाटक करते आणि तिच्या खोलीत सारंग, ऐश्वर्या, कावेरीताई आणि लताताई अशा तिच्या बाजूला बसलेल्या दिसतात. त्या दोघीही तिची खूप काळजी करत असतात. लताताई सारखं म्हणत असतात की बाळा तुला काय झालंय? का तुला चक्कर आलीये? तेव्हा कावेरीताई सुद्धा म्हणतात की असं डाएट कशाला करायचं ज्याने तब्येतीला आपल्याला त्रास होईल. तेव्हा लताताईंना आश्चर्य वाटतं की यांना एवढं हिच्याबद्दल कसं काय माहिती आहे. त्यांना अजून हे माहिती नसतं की कावेरीताई म्हणजेच ऐश्वर्याची आई आहे. तेवढ्यात सारंग लताताईंना म्हणतो की तुम्ही ऐश्वर्यासाठी पाणी घेऊन या. तेव्हा त्या पाणी आणायला खाली जातात आणि ऐश्वर्या एकदम उठून बसते. तेव्हा कावेरीताईंना धक्का बसतो. त्या म्हणतात की "अगं तुला तर काहीच झालेलं नाहीये." तेव्हा ऐश्वर्या म्हणते की "हो, मला काही झालेलं नाहीये, पण तू इथे कशासाठी आली आहेस? तू इथनं जा." असे सारखे ऐश्वर्या कावेरीताईंना म्हणत असते. ते ऐकून कावेरीताईंना वाईट वाटते. ऐश्वर्या त्यांना सांगते की "तू आत्ता इथून जा आणि या लताताईंशी काहीही बोलू नकोस." असं ती म्हणते. जेव्हा लताताई खाली पाणी आणायला गेलेले असतात, तेव्हा त्यांना तिथे जानकी बघते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून ती विचारते, की "तुम्हाला काय झालं?" तेव्हा त्या म्हणतात, की "माझ्या मुलीला चक्कर आली आहे." जानकीला ते ऐकून जरा आश्चर्य वाटते. ती म्हणते, "तुमची मुलगी? तुमची मुलगी कोण आहे या घरात?" ते ऐकून लताताई जरा हबकतात आणि म्हणतात, "तुला काय करायच्यात सारख्या चौकशा?" असं म्हणून त्या तिच्या पुढनं जातात. तेव्हा जानकी त्यांना परत थांबवते आणि म्हणते, की "तुम्ही कुठे चालला आहात?" तेव्हा त्या जानकीला सांगतात, की "ऐश्वर्याला चक्कर आलेली आहे." तेवढ्यात वरती ऐश्वर्या सारंगला म्हणते, की "अरे, त्या लताताई कुठे राहिल्या ते प्लीज बघून या तुम्ही." म्हणून सारंग बाहेर येतो आणि लताताईंना हाक मारतो. त्यांनी हाक मारल्यावर लताताई लगेच वरती जातात आणि जानकी विचार करायला लागते, की ऐश्वर्याला चक्कर कशी काय आली? त्यात तिथे तिच्या सासूबाई येतात आणि त्या म्हणतात, की "काय चालू आहे? काय झालं आहे?" तेव्हा जानकी त्यांना सांगते, की "ऐश्वर्याला चक्कर आलेली आहे." तेवढ्यात कावेरीताई खाली येतात. त्यांना बघून सुमित्राताई खूपच वैतागतात. त्या म्हणतात, "तुम्ही इथे काय करता आहात?" तेव्हा त्या म्हणतात, की "काय घालायचा तो गोंधळ तुम्ही घाला." जानकी म्हणते, की "मलाही माहिती नाहीये माझं काय ह्यांचं काय काम आहे माझ्याकडे." ते ऐकून ते तिला म्हणतात, की "मी तुला स्पष्टीकरण विचारलेलं नाहीये." असं म्हणून त्या तिथनं निघून जातात. जानकी त्यांच्या मागे जाते, परंतु त्या काही ऐकत नाहीत. त्या तिथनं वरती ऐश्वर्याच्या रूममध्ये जातात. वरती जेव्हा लताताई बघतात याला शुद्ध आलेली आहे, तेव्हा त्यांना बरं वाटतं. त्या तिच्याजवळ पाण्याचा ग्लास घेऊन जातात आणि त्यांच्या मागोमागच सुमित्राताई सुद्धा वरती जातात. सुमित्राताईंना आलेलं पाहून ऐश्वर्या परत नाटक करायला लागते. ती लताताईंच्या हातातला पाण्याचा ग्लास पाडते आणि त्यांच्या अंगावर ओरडायला लागते. त्यांना म्हणते, की "तुम्ही माझ्यासाठी पाणी घेऊन कशाला आला आहात? मी तुम्हाला सांगितलं होतं का आणायला?" ती एकदम अशी का ओरडायला लागली हे सारंग आणि लताताईंना कळत नाही. सारंगला कळतं, की ऐश्वर्या अशी लताताईंवर का ओरडायला लागली आहे. ऐश्वर्या परत नाटक करायला लागते आणि लताताईंना म्हणते, की "तुम्ही जा बघू इथून. मला तुमच्या हातचं पाणी सुद्धा प्यायचं नाहीये. माझी काळजी घ्यायला माझ्या सासूबाई इथे आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आपलं पहिलं खाली जा." असं असे सांगून ऐश्वर्या लताताईंना खाली पाठवते. तेव्हा सुमित्राताई तिला सांगतात, की "तुझी आई खाली आलेली आहे आणि त्यांचं जानकीकडे काहीतरी काम आहे," असं त्या म्हणाल्या. ते ऐकून ऐश्वर्या विचार करायला लागते, की आईचं जानकीकडे काय काम असेल? खाली कावेरीताई जानकीला म्हणत असतात, की "तू मला माफीनाम्यावर सही दे." त्यांच्या वकिलांनी त्यांना सांगितलेलं असतं, की
या घरातल्या कोणीही या माफीनाम्यावर सही दिली तरी प्रतापरावांची शिक्षा कमी होईल. ते ऐकून जानकी त्यांना म्हणते, की ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडनं करू नका. या माफीनाम्यावर मी सही देऊ शकून कावेरीताई तिला म्हणतात, की मी खूप आशेने तुझ्याकडे आले होते. माझी मुलगी तर मला काही साथ देत नाहीत. मी खूप आशेने तुझ्याकडे ही तू साईन देशील म्हणून आले होते. ते ऐकून जानकी त्यांना म्हणते, की "काकू येऊ शकत नाही. मी हे कसं विसरून जाऊ, की प्रतापरावांनी नानासाहेबांना किती त्रास दिला होता." ते ऐकून कावेरीताई म्हणतात, की "मी तुझी पोझिशन समजू शकते. काही हरकत नाही." असे म्हणून त्या जायला निघतात. तेवढ्यात जानकी त्यांना हळदी-कुंकू लावण्यासाठी थांबवते. ती त्यांना हळदी-कुंकू लावत असते, तेवढ्यात लताताई जिन्यावरनं खाली येत असतात. तेव्हा त्या बघतात, की जानकी किती प्रेमाने त्यांना हळदी-कुंकू लावते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. त्यांचा असा गैरसमज झालेला असतो, की कावेरीताई ह्या जानकीच्या आई आहेत. ते बघून त्यांना असं वाटते, की ऐश्वर्या असं कधी माझ्या पाया पडणार? माझे हात तिला आशीर्वाद देण्यासाठी आसूसले आहेत. अशा विचारातच त्या खाली उतरताना त्यांचा तोल जातो आणि त्या पडायला लागतात. तेवढ्यात जानकी त्यांना आधार देते व तिच्या हातातले हळदी-कुंकू त्यांच्या पायावर सांडते. ते ती उचलायला जाते तेव्हा त्यांच्या पायाला तिचा हात लागतो व अचानक नकळतपणे लताताईंचा हात तिच्या डोक्यावर जातो. त्यांना हे माहिती नसते की हीच आपली मुलगी आहे आणि हिलाच आशीर्वाद देण्यासाठी आपण आसूसलेले आहोत. जानकीला सुद्धा त्यांच्या पायाला हात लावताच काहीतरी वेगळे असल्यासारखे भासते. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, की जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात, की आपल्या टेस्टचा रिपोर्ट नक्कीच पॉझिटिव्ह येणार. आणि ऐश्वर्या तिच्या आईला भेटून विचारते, की "तुझं जानकीकडे नक्की काय काम होतं?" तेव्हा कावेरीताई तिला सांगतात, की "मला या माफीनाम्यावर साईन हवी होती." तेव्हा ऐश्वर्या विचार करते, आता या माफीनाम्याचा उपयोग करून जानकीला कसं हरवायचं? अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.